सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या तक्षशिला बुद्धविहार गेंदालाल मिल जळगाव या ठिकाणी या पवित्र अशा भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने महापरित्राण पाठाच्या संयोगाने निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांची धम्मदेशना श्रवण करावी ग्रहण करावी। तुमच्यासाठी अत्यंत अनमोल असा आहे जे 2 तासापासून आपण धम्मचिंतनामध्ये आहात। बुद्धाच्या मंगलमय वाणीच्या द्वारा आपण श्रोतमय प्रज्ञेचा आपला विकास करत आहात। आपल्या या तक्षशिला बुद्धविहारामध्ये हे तिसरं महापरित्राण पाठाचं शिबिर आपण संपन्न करत आहात। रोहित असेल, सम्यक असेल, आकाश असेल, जे तरुण मुलं धम्माचं कार्य करत असताना आपल्या जीवनामध्ये एक स्वतः कुशल कर्म पुण्यकर्म करून इतरांना सुद्धा त्या कुशल कर्मामध्ये त्या पुण्यकर्मामध्ये सहभागी करून घेत आहेत। खरं तर त्यांच्याप्रती तुम्ही अनंत मंगलकामना केली पाहिजे, कारण कोणीतरी कार्य करण्यासाठी समोर जर आलं, तसं मी काय अपरिचित नाही तुम्हा सर्वांना। म्हणजे इथे जळगाव शहरामध्ये पहिल्यांदा माझा वर्षावास झाला। संघमित्र असेल, बाकी सर्व आपल्या महिला मंडळ भगिनी माता असतील, तर त्यानंतर बऱ्याच मधामध्ये गॅप पडला, परंतु पुन्हा नव्याने आपण धम्मकार्य करत आहात। पूजनीय भंते संघरत्नजी आपल्या इथे गेल्या वर्षभरापासून वास्तव्य करत आहेत। खरं तर हा धम्मदेशनेचा काही वेळ नाही आहे, म्हणजे आपण परित देशना श्रवण करत आहात, पण तुमच्यामध्ये असणारा हा जो थोडा प्रमाद आहे, आळस आहे, तो आळस थोडा दूर व्हावा, प्रमाद थोडा दूर व्हावा आणि पुन्हा आपल्यामध्ये एक नवचैतन्य उत्साह निर्माण व्हावा, कारण पूर्ण रात्रभर आपल्याला इथे बसायचं आहे। पूजनीय भंते यांनी सूत्रपठण केलं, आणखी सुद्धा ते सूत्रपठण करणार आहेत, मी सुद्धा करणार आहे। तर धम्मपदाच्या गाथा मी तुम्हाला सांगणार आहे। भंतेजी सूत्रांचं पठण करणार आहे सकाळच्या सत्रामध्ये, जे आता हे मध्याह्न आहे, 1 वाजला वाटतं, 1:15 वाजलेला आहे। तर आजची पौर्णिमा आहे बघा, किती तुम्ही पुण्यवान आहात बघा।
म्हणजे या पौर्णिमेच्या रात्रीला तुम्ही धम्म श्रवण करत आहात, म्हणजे परित देशण्याच्या द्वारा सुद्धा आणि भगवंताच्या उपदेशाच्या द्वारा सुद्धा, म्हणजे या क्षणी असंख्य लोक या सृष्टीमध्ये झोपलेली असतील, प्रमादामध्ये असतील, आळसामध्ये असतील, परंतु तुम्ही किती पुण्यवान आहात, तुम्ही या क्षणी जागरूकपणे सतर्कपणे स्मृतियुक्त राहून धम्माची देशना म्हणजे श्रवण करत आहात. आणि त्यामुळे धम्माची देशना श्रवण करणे भगवंताच्या काळामध्ये बघा रात्रंदिवस भगवंत देशना देत असत. मंगलमय प्रसंगी जेव्हा जेव्हा अनेक प्रसंग बोधसाहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की भगवंताने मध्यान्ह काळापर्यंत देशना दिली आणि मध्यान्ह काळ झाल्यानंतर भगवंत सारीपुत्ताला म्हणाले की सारीपुत्त, माझी थोडी पाठ दुखत आहे, मला थोडा त्रास होत आहे, मी जरा आराम करतोय. भिक्खू संघ उपासक संघ अत्यंत प्रसन्न आहे, आनंदी आहे आणि तू त्यांना धम्मोपदेश कर. तर सारीपुत्त भगवंताच्या देशनेला म्हणजे कंटिन्यू करत असत. कारण भगवंताच्या देशनेला कंटिन्यू करण्याची क्षमता फक्त सारीपुत्त मध्ये होते. कारण भगवंताच्या नंतर जर प्रज्ञेमध्ये कोणी अग्र असेल तर ते सारीपुत्त भंते होते. आणि त्यामुळे आपण सुद्धा म्हणजे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये बघा आज हे तिसरं परितदेशना म्हणजे महापरित्राण पाठ आपण संपन्न करत आहात. अत्यंत महान आणि असीम असं हे पुण्यकर्म कुशल कर्म आपण करत आहात. आजची ही पौर्णिमा आहे, भाद्रपद पौर्णिमा. बौद्ध साहित्यामध्ये तसं प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे. भगवंताच्या जीवनाच्या संदर्भामध्ये, भिक्खू संघाच्या संदर्भामध्ये किंवा प्रत्यक्ष रूपाने जे काही श्रद्धासंपन्न उपासक उपासिका होत्या त्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष वेगवेगळ्या प्रकारचं महत्त्व आपल्याला पाहायला मिळते. तर एक 10-15 मिनिटामध्ये आजच्या पौर्णिमेचं एक विशेष महत्त्व या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांना अनुमोदनपर पुन्हा धम्मदेशना होणारच आहे. आजची ही पौर्णिमा आहे. भाद्रपद पौर्णिमेला काही विशेष घटना महत्त्वपूर्ण अशा घडलेल्या आहेत. भगवंताचा धम्म भगवंताने जेव्हा सम्यक संबोधीला प्राप्त केलं आणि सम्यक संबोधीला प्राप्त केल्यानंतर ज्या ज्ञानाचा उपयोग भगवंताने स्वतः ध्यान मनन चिंतन करून 7 आठवड्यापर्यंत बुद्धगयेच्या परिसरामध्ये आपण जर बुद्धगयेला कधी गेलात तर 7 आठवडे भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत तिथे 7 आठवडे पुन्हा ध्यान मनन चिंतन करत असतात. प्रत्येक ठिकाणी 7-7 आठवडे वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धांतावरती भगवंत चिंतन मनन करत असतात. आणि शेवटी आपण उपदेश द्यावा किंवा उपदेश देऊ नये अशा प्रकारचे एक विषाद योग भगवंताच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो. परंतु या संपूर्ण मनुष्यांच्या प्रती करुणाभाव हृदयामध्ये उत्पन्न करून भगवंत देशना देत असतात. पंचवर्गीय परिवर्जकांना भगवंत देशना देतात. त्यानंतर यश असेल, यशचे 5 मित्र असतील, पुन्हा यशचे 50 ग्रामवासी असतील, त्यांना भगवंत धम्मामध्ये प्रतिष्ठापित करतात. आणि 61 अरहंत या सृष्टीमध्ये झाल्यानंतर भगवंत चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय अशा प्रकारचा भिक्षुंनो लोकांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तुम्ही लोकांना उपदेश करा अशा प्रकारचा आदेश भगवंत देतात. त्यानंतर गया काश्यप असेल, नदी काश्यप असेल, उर्विला काश्यप असेल यांची परिवर्जा होत असते. तर भगवंताचा नदी काश्यप, गया काश्यप आणि उर्वेला काश्यप यांना प्रवर्जित केल्यानंतर फार मोठा एक परिवर्तनाची लाट त्या काळामध्ये निर्माण झाली होती. कारण जेव्हा राजा बिंबिसार विचार करतो की अशा प्रकारे म्हणजे अत्यंत दुराग्रही जे जटाधारी आहेत, अनेक वर्षापासून ज्यांनी जटा धारण केल्या आहे आणि व्रतवैकल्य करणे, होम वहन करणे, यज्ञयाग करणे अशा प्रकारच्या क्रिया करून ज्यांनी या समाजामध्ये आपला एक वेगळ्या प्रकारचा ठसा निर्माण केला आहे, अशा प्रकारच्या जटिलांचं धर्मांतरण करणे किंवा जटिलांना अन्य धर्मामध्ये प्रतिष्ठापित करणे हे सर्वसामान्य व्यक्तींची गोष्ट नव्हे. अशा प्रकारे राजा बिंबिसार विचार करतो. नक्कीच ते अरहंत असले पाहिजे, नक्कीच ते सम्यक संबुद्ध असले पाहिजे, जगाचे कल्याण करते असले पाहिजे. कारण एवढी क्षमता अन्य कोणामध्ये सुद्धा नाही आहे. कारण त्याच्यापूर्वी जेव्हा सिद्धार्थ गौतम परिवर्जक बनत असतात आणि मगध देशामध्ये येतात, पांडव पर्वतावरती जेव्हा ते वास्तव्य करतात,
आणि मगध देशामध्ये भिक्षाटन करत असताना राजा बिंबिसार त्यांना बघतात. त्यांच्या चालीवरून, वागण्यावरून, बोलण्यावरून ते असं समजतात की अत्यंत म्हणजे उच्च कुळातील हा तरुण असला पाहिजे आणि स्वतः प्रत्यक्ष पांडव पर्वताच्या पायथ्याशी त्यांना भेटण्यासाठी ते जातात. वार्तालाप होतो, कारण 7 पिढ्यांपर्यंत राजा बिंबिसारांची आणि सिद्धार्थ गौतमांच्या कुळाची ही परंपरा मैत्रीपूर्ण परंपरा असते. आणि त्यामुळे त्यांना म्हणतात की माझ्या राज्यामध्ये तुझं राज्य जर तुला आवडत नसेल तर माझ्या सैन्यामध्ये तू सामील हो. आपल्या बलदंड बाहूने माझ्या शत्रूंना जिंकण्यासाठी तू मदत कर आणि तुझा स्वाभिमान जर तिथे अड येत असेल तर माझं अर्ध राज्य मी तुला देतो. आपण मित्र म्हणून दोघंही राज्य करू. परंतु सिद्धार्थ गौतम त्यांना समजावून सांगतात की या भौतिक संपत्तीसाठी मी ग्रहत्याग केलेला नाही आहे. मी आध्यात्मिक सुखासाठी हा ग्रहत्याग केला. त्यांच्यामध्ये वार्तालाप होतो आणि शेवटी राजा बिंबिसारा सांगतात की ज्या ध्येयाने तू प्रेरित आहेस, ज्या ध्येयाने तुझं मन पछाडलेलं आहे, अशा प्रकारचं ध्येय तुला जेव्हा प्राप्त होईल तेव्हा नक्कीच तुम्हाला भेटण्यासाठी यावं. आणि त्यांना भेटण्यासाठी भगवंत मगध देशामध्ये पुन्हा येत असतात. जेव्हा जटिलांचं धर्मांतर होते तेव्हा राजा बिंबिसार असा विचार करतात की हे धर्मांतर अनन्यसाधारण असं आहे. सर्वसामान्य व्यक्ती या धर्मांतराला करू शकत नाही. ते अरहंत असले पाहिजे, ते दुःखमुक्त असले पाहिजे, जगाचे कल्याणकर्ते असले पाहिजे. आणि अशा प्रकारच्या भगवंताचं दर्शन करणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. कारण भगवंताचा जन्म होणे या संसारामध्ये अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. कधी काळी आणि कधी स्थळी जेव्हा एखाद्या उंबरावर फूल उगवत असते त्याचा काळ आणि वेळ कधीही कुणाला माहीत नसते. ते अचानकपणे उगवत असते. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये भगवंत कधीतरी उगवत असतात. म्हणजे बुद्धांचा जन्म कधीतरी होत असतो. आणि अशा प्रकारच्या सम्यक संबुद्धांचं दर्शन घेणे माझ्या जीवनातील किंवा संपूर्ण या सृष्टीमधील प्राण्यांच्यासाठी अत्यंत सुखावह आहे. त्यामुळे ते विचार करतात आणि आपल्या संपूर्ण मंत्रीगणांना घेऊन असं म्हटलं आहे 12 लोकांसोबत ते भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. जेव्हा भगवंताचं दर्शन घेण्यासाठी ते गेल्यानंतर म्हणजे आजच्या या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने राजा बिंबिसार भगवंताची भेट घेत असतो. आणि भेट घेतल्यानंतर जेव्हा ते पाहतात, अरे इथे गया काश्यप आहे, नदी काश्यप आहे, उर्वेला काश्यप आहे, त्यांचे परिवर्जक आहेत. मग नेमकं जे काही सर्वसामान्य लोक असतात त्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असा एक प्रश्न उत्पन्न होतो की सिद्धार्थ गौतम म्हणजे नदी काश्यपांचे शिष्य आहेत का नदी काश्यप सिद्धार्थ गौतमांचे शिष्य आहेत. अशा प्रकारे लोकांच्या मनातील द्विधा भगवंत जाणतात. आणि काश्यपांना म्हणतात की काश्यप, लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची द्विधा उत्पन्न होत आहे, आपण त्याचं निरसन करावं. काश्यप आपल्या अंगावरती संघाटी घेत असतात आणि ते म्हणतात की मी भगवंताचा शिष्य आहे, भगवंत माझे गुरु आहेत, कल्याणकर्ते आहेत. आणि तो भगवंताला वंदन करत असतो. म्हणजे हा प्रसंग पाहिल्यानंतर जे संपूर्ण लोक असतात त्या लोकांना आश्चर्य वाटते. कारण नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप यांचा लोकांवरती विशेष प्रभाव असतो. आणि भगवंताने त्यांचं परिवर्तन केलं, त्यांच्या जटा काढल्या, त्यांचं मुंडन केलं. ही फार परिवर्तनाची लाट त्या काळामध्ये असते. आणि भगवंत त्या ठिकाणी त्यांना उपदेश करतात. राजा बिंबिसाराला सुद्धा उपदेश करतात. राजा प्रमोदित होतो, आनंदी होतो. आणि आनंदाच्या भारामध्ये तो भगवंताला म्हणतो की भगवान, मी जेव्हा राजकुमार होतो तेव्हा भगवान माझ्या काही इच्छा होत्या, भगवान त्या संपूर्ण इच्छा आज मला पूर्ण झाल्या असं वाटत आहे. भगवान, जेव्हा मी राजकुमार होतो आणि साहजिक आहे राजकुमार असताना मी राजा बनावे अशी माझी लालसा होती, माझी इच्छा होती. भगवान, मी राजकुमार असताना उत्पन्न केलेली इच्छा आज ती पूर्ण झालेली आहे. अगदी वयाच्या 16व्या वर्षी मी या मगध देशाचा राजा बनलो आहे. भगवान, ही माझी इच्छा पूर्ण झाली. भगवान, माझ्या राज्यामध्ये असणारी संपूर्ण जी काही जनता आहे ती अत्यंत सुखपूर्वक असावी. त्या जनतेला कुठल्याही प्रकारचं दुःख नसावं. ते अत्यंत सुख समृद्धीने त्यांनी आनंदमय जीवन जगावं. भगवान, माझी ही जी जनता आहे ती अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं जीवन जगत आहे. भगवान, ही दुसरी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झाली आहे. भगवान, माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध यावे अशी माझी इच्छा होती. भगवान, आपल्या रूपाने माझ्या या शूद्र राज्यामध्ये सम्यक संबुद्ध आले. भगवान, ही तिसरी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झाली आहे. त्या भगवंताची
त्या भगवंताने मला उपदेश करावा, तो मला उपदेश कळावा। भगवान आज भगवंताच्या रूपाने मला कल्याणकारी उपदेश सुद्धा श्रवण करायला मिळाला। भगवान ही चौथी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झाली आहे। भगवान मी भगवंताच्या देशनेने प्रभावित होऊन तीन रत्नाची शरण ग्रहण करावी आणि भिक्खू संघाची सेवा करण्यासाठी मला पुण्यसंधी प्राप्त व्हावी। भगवान आपल्या रूपाने ती संधी सुद्धा मला प्राप्त झाली आहे। म्हणजे अशा प्रकारे भगवंताच्या प्रती जी श्रद्धा आहे तर ती श्रद्धा राजा बिंबिसार प्रगट करत असतात आणि ते म्हणतात की भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो, अजीवनपर्यंत जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत तीन रत्नाचा मी श्रद्धासंपन्न उपासक असेल, अशा प्रकारे भगवंताने समजावे। अशा प्रकारची प्रतिज्ञा, अशा प्रकारचं अभिवचन राजा बिंबिसार आजच्या या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने घेत असतो। म्हणजे राजा बिंबिसारांची धम्मदीक्षा तीन रत्नाचं शरण आज या पौर्णिमेला झालेलं आहे। त्यानंतर पुन्हा राजा बिंबिसार तर धार्मिक होतेच, तीन रत्नाच्या प्रति त्यांची श्रद्धा होतीच, परंतु कौशल देशाचे राजा प्रसेनजित यांना सुद्धा असं कळालं की भगवंत म्हणजे जगाचे कल्याणकर्ते आहेत आणि तेव्हा भगवंताकडे जे सुरुवातीला तो अन्य धर्माचा उपासक होता, अन्य धर्माला तो मानत असे, अन्य धर्माची उपासना करत असे आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नेहमी शंका कुशंका असायच्या। राजा बिंबिसाराने असंख्य वेळा भगवंताला प्रश्न विचारले, असंख्य जेव्हा जेव्हा तो भगवंताकडे जात असे तेव्हा तेव्हा तो भगवंतांना काही ना काही प्रश्न विचारत असे आणि तशा प्रसंगी भगवंताने अत्यंत मार्मिक आणि सुंदर अशा प्रकारच्या देशना सुद्धा दिलेल्या आहेत। बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात। आजच्या या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने राजा प्रसेनजितांना सुद्धा भगवंत उपदेश करत असतात की राज्यकारभार कसा करावा, राजा कसा असावा। आपण वंदनेमध्ये म्हणतो नेहमी राजा भवतु धम्मिको, म्हणजे राजा हा धार्मिक असला पाहिजे। राजा जर धार्मिक असेल तर प्रजा सुद्धा आपोआप धार्मिक होत असते, राजा जर अधार्मिक असेल तर प्रजा सुद्धा अधार्मिक होत असते। आणि त्यामुळे राजा धार्मिक असल्यामुळे काय काय होऊ शकते हे भगवंताच्या काळामध्ये आपण साहित्याच्या रूपाने बघतो, परंतु वर्तमान काळामध्ये सुद्धा राजा धार्मिक असल्यामुळे काय काय होऊ शकते याचं चिंतन मनन आपण करू शकतो। म्हणजे राजा धार्मिक होणं अत्यंत गरजेचं आहे। तेव्हा राजा बिंबिसाराला भगवंत उपदेश करतात की आपण अत्यंत सुखपूर्वक असं राज्य करावं, आपल्या स्वतःच्या मनाला आपण धम्मचिंतनामध्ये प्रस्थापित करावं। धम्मचिंतनामध्ये जर तुम्ही स्वतःला प्रतिष्ठित केलं असेल तर तुमचं सर्वांगीण कल्याण होऊ शकते आणि त्यामुळे धम्मचिंतनामध्ये तुम्ही स्वतःला प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। राज्यकारभार करत असताना अत्यंत आपल्या संपूर्ण जनतेला अगदी मुलाबाळाप्रमाणे तुम्ही समजलं पाहिजे। म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या मुलावरती प्रेम करता किंवा मुलाला जसं तुम्ही सांभाळता तसं या संपूर्ण जनतेला सुद्धा तुम्ही सांभाळलं पाहिजे। कोणावर सुद्धा तुम्ही अन्याय करू नका, कोणावर सुद्धा तुम्ही अत्याचार करू नका। अत्यंत सम्यक मार्गाने, योग्य मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल तुम्ही करा। तुम्ही कुठल्याही प्रकारचा अवडंबर आणू नका। म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही राजा आहात आणि राजा असल्या कारणाने तुम्ही स्वतःचा अवडंबर मनामध्ये निर्माण करू नका, तर तुमच्या हृदयामध्ये करुणामय हृदय तुमचं निर्माण करा, तुमच्या चित्तामध्ये करुणा उत्पन्न करा आणि करुणा भावनेने तुम्ही संपूर्ण लोकांचा योग्य प्रकारे सांभाळ करा। कारण मनुष्याचं मन हे मुख्य आहे, मनुष्याचं मन मनोमय आहे। मनुष्य जशा प्रकारचं कार्य इच्छितो, जशा प्रकारे त्याच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होत असतो, अगदी तशाच प्रकारे मनुष्य आपलं कर्म करत असतो। आणि त्यामुळे तुम्ही सातत्याने योग्य प्रकारचे कुशल कर्म करावे, चांगले कर्म करावे, दान पुण्य करावं, सदा सर्व काळ आपल्या प्रजेवरती प्रेम करावं। अशा प्रकारे थोडक्यामध्ये भगवंत त्याला उपदेश करत असतात आणि राजा सुद्धा बुद्ध धम्म संघाचा पाईक बनतो। तो सुद्धा म्हणतो भगवान मी आजपासून बुद्धाला, धम्माला आणि संघाला अजीवनपर्यंत उपासक या नात्याने माझा तुम्ही स्वीकार करावा। राजा प्रसेनजिताची दीक्षा सुद्धा आजच्या या भाद्रपद पौर्णिमेला झालेली आहे। त्यानंतर असं म्हटलं आहे की साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की भगवंताचा सद्धम्म जेव्हा भगवंताचं महापरिनिर्वाण झालं आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर भिक्षूंमध्ये जे की नव्याने जे सुभद्र होते ते अभद्र बोलू लागले की बरे झालं भगवंत मृत्यूला प्राप्त झाले
आता आपण स्वच्छंदपणे विहार करू शकतो. आपल्याला कोणी सांगणार नाही, कोणी बोलणार नाही. आपल्याला जसं वाटेल तशा प्रकारचं आपण जीवन जगू शकतो. हे वाक्य महास्तवीर महाकाश्य बनते ऐकतात आणि त्यांना असं वाटतं की अरे, आता नुकतंच भगवंताचं महापरिनिर्वाण झालं आणि अशा प्रकारे जर भिक्षूंमध्ये प्रमाद उत्पन्न झाला, आळस उत्पन्न झाला, जर भिक्षू असं बोलू लागले तर धम्म हा लोप पावेल आणि लगेच तात्काळ राजा अजातशत्रूंच्या सहकार्याने राजा अजातशत्रूच्या सहकार्याने म्हणजे राजगृहाच्या वैभारगिरीच्या पर्वताच्या पायथ्याशी सप्तपर्णी गुफेमध्ये महाकाश्यपांच्या अध्यक्षतेमध्ये पहिली धम्मसंगती भरते. धम्म आणि विनयाचं पुन्हा त्यामध्ये संगायन होतं. पुन्हा दुसरी धम्मसंगती सुद्धा भरते. त्याच्यामध्ये सुद्धा 10 प्रकारचे प्रश्न निर्माण केले जातात. त्यांच्यावर सुद्धा पुन्हा धम्मचिंतन मनन होत असते. त्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या काळामध्ये तिसरी धम्मसंगती पाटलीपुत्राला भरत असते. तिथे अनेक प्रकारचे 18 संप्रदाय जे निर्माण झाले होते बौद्ध धर्मामध्ये त्याच्यावरती चिंतन मनन होते आणि कथावतो नावांचा ग्रंथ त्या ठिकाणी जे भंते लिहित असतात मोगलीपुत्र तिस्स. आणि त्यानंतर पुन्हा चौथी धम्मसंगती भरते. असं म्हटलं की चौथी धम्मसंगती 2 ठिकाणी भरत असते. एक काश्मीरला सुद्धा भरत असते आणि श्रीलंकेमध्ये वठ्ठगामिनी राजांच्या कार्यकाळामध्ये ती धम्मसंगती भरत असते. तर त्या धम्मसंगतीचं कार्यकाळ म्हणजे भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने सुरुवात झाली असं म्हटलं आहे. आणि चौथ्या धम्मसंगतीमध्ये ताम्रपटावरती श्रीलंकेमध्ये जे विद्वान भिक्षू होते, ज्ञानी भिक्षू होते, त्या ज्ञानी भिक्षूंनी ताम्रपटावरती संपूर्ण त्रिपिटक लिपिबद्ध केलं आणि तेव्हापासून लिखाण पद्धती म्हणजे बुद्धाच्या वचनाला लिपिबद्ध स्वरूपाची जी प्रक्रिया निर्माण झाली तर चौथ्या धम्मसंगतीमध्ये वठ्ठगामिनी राजांच्या कार्यकाळात झाली. पुन्हा 5वी धम्मसंगती ब्रह्मदेशामध्ये भरली. त्यांनी सुद्धा पुन्हा म्हणजे बुद्धांचे वचन मार्बलवरती त्या ठिकाणी लिहून ठेवले म्हणजे त्यांनी सुद्धा पुन्हा संकलित केलं. म्हणजे धम्म वचनाला बुद्ध वचनाला संग्रहित करण्याचं काम भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने श्रीलंकेमध्ये सुद्धा झालं असं म्हटलं आहे. त्यानंतर चौथी घटना अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना आहे की प्रजापती गौतमी भगवंताकडे जात असते आणि भगवंताला म्हणते की भगवान, ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोक दुःखमुक्तीच्या मार्गाचा अनुभव घेतात, सर्वसामान्य लोक दुःखमुक्त होतात, अनंत होतात, भगवान स्त्रिया सुद्धा होऊ शकत नाहीत का, भिक्षुणी बनू शकत नाहीत का, आणि स्त्रिया हे जे काय संपूर्ण संसार आहे या संसाराला सोडून स्त्रिया भिक्षुणी बनू शकत नाहीत का, त्यांना तशा प्रकारे त्यांच्यामध्ये क्षमता नाही का. तर भगवंत म्हणतात की प्रजापती गौतमी असं काही तू म्हणू नको. स्त्रिया सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, त्या सुद्धा भिक्षुणी बनू शकतात, त्या सुद्धा अनंत होऊ शकतात, दुःखमुक्त होऊ शकतात, परंतु अन्य कारणाने मी त्यांना प्रवर्जित करत नाही. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सुद्धा म्हणजे विनंती केली जाते प्रजापती गौतमीच्या द्वारा, परंतु भगवंत त्याला काही मान्यता देत नाहीत. आणि ती रडक्या स्वरूपामध्ये अशा प्रकारे जेव्हा भगवंत कपिलवस्तूला असतात तेव्हा ती विनंती करते, परंतु ते काय भगवंत तिला अमान्य करतात आणि ती असं ठरवते 500 स्त्रिया, ज्याच्यामध्ये यशोधरा सुद्धा असते, 500 स्त्रिया स्वतः मुंडन करतात आणि अंगावरती काशाय वस्त्र धारण करत असतात आणि पुन्हा भगवंताला भेटण्यासाठी जातात. पुन्हा तिसऱ्यांदा सुद्धा विनंती करत असते प्रजापती गौतमी, परंतु भगवंत अमान्य करत असतात. तेव्हा आनंद भंते जेव्हा बाहेरून येतात, प्रजापती गौतमीला ते ओळखतात. तिचं शरीर पूर्णपणे थकलेलं असतं, म्हणजे अश्रू गाळत असते, तिचे वस्त्र पुन्हा घाण झाले असतात आणि अशा अवस्थेमध्ये आनंद भंते म्हणतात की तू अशी का आहे, तू अशी रडक्या स्वरामध्ये अशा प्रकारची तू का उभी आहे, काय झालं आहे. तर संपूर्ण वृत्तांत महाप्रजापती गौतमी आनंद भंतेना सांगत असते. तर आनंद भंते पुन्हा भगवंताला विनंती करतात की भगवान, आपण सुद्धा दीक्षांना प्रवर्जा, स्त्रियांना प्रवर्जा दिली पाहिजे. तर काय कारण आहे, तर भगवंत असे म्हणतात की व्यवहारिक कारण आहे. म्हणजे व्यवहारिक कारणाने म्हणजे स्त्रियामध्ये क्षमता नाही आहे, स्त्रियांमध्ये बल नाही आहे, स्त्रिया दुःखमुक्त होऊ शकत नाही आहे असं बिलकुलच नाही आहे. कारण भगवंत असे म्हणतात पुरुष मुलापेक्षा मुलगी बरी. राजा परीक्षिताला जेव्हा उपदेश करताना भगवंताने उपदेश केला की मुलापेक्षा ही मुलगी श्रेष्ठ असते, कारण मुलगी ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारच्या पार पाडू शकते. ती चांगल्या प्रकारची पत्नी बनू शकते, ती चांगल्या प्रकारची माता बनू शकते, ती चांगल्या प्रकारची बहीण बनू शकते, ती चांगल्या प्रकारची एक मैत्रीण सुद्धा बनू शकते. तिच्या पोटी एक चक्रवर्ती सम्राट सुद्धा जन्मास येऊ शकतो, तिच्या पोटी एक बोधिसत्व सुद्धा, बुद्ध सुद्धा जन्मास येऊ शकतो. आणि असं आपण म्हणू शकत नाही की स्त्री ही कमजोर आहे, तर बिलकुल नाही आहे. व्यवहारिक कारणामुळे स्त्रियांना
मी प्रवर्जा देत नाही असं भगवंत म्हणतात. परंतु आनंद म्हणते पुन्हा भगवंताला म्हणतात की भगवान असं जर केलं तर लोक असं म्हणतील की ब्राह्मणांमध्ये आणि भगवंतामध्ये काही फरक राहणार नाही. ब्राह्मण लोक सुद्धा स्त्रियांना नीच समजतात, त्यांना कुठल्या प्रकारचा अधिकार देत नाहीत. त्यांना नीच समजल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारचा अधिकार नसतो. चूल आणि मूल अशा प्रकारची त्यांची संकल्पना आहे. भगवान आपण जर भिक्षुणींना संघामध्ये जर सामील करून नाही घेतलं तर आपल्याला सुद्धा दोषारोपण लागू शकते. अनेक वेळा आनंद म्हणते भगवंताला विनंती करत असतात आणि भगवंत शेवटी संमती देत असतात. परंतु संमती दिल्यानंतर भगवंत म्हणतात की आनंद माझ्या भिक्खू संघाचं अर्ध आयुष्य तू या ठिकाणी कमी केलेलं आहे. पुन्हा 10 प्रकारचे नियम ज्याला गुरु नियम असं म्हटलं आहे, तर ते 10 प्रकारचे नियम प्रजापती गौतमीला ते बोलून घेतात आणि 10 प्रकारचे गुरु नियम त्यांना ते सांगतात. प्रजापती गौतमीला म्हणतात की हे 10 नियम तुला अतिरिक्त पालन करावे लागते. तर ती म्हणते की भगवान ज्याप्रमाणे एखादी सुंदर स्त्री आपल्याला सुशोभित करण्यासाठी आपल्या केसांमध्ये म्हणजे फुलांचा हार गुंफत असते, ती अत्यंत चाणाक्षपणे अत्यंत सुसज्जपणे स्वतःला सजवत असते, अगदी तशाच प्रकारे या 10 प्रकारच्या नियमाला मी धारण करेल. ती स्वतः धारण करते, इतर भिक्षूंना सांगते आणि भगवंत म्हणतात की तुझी दीक्षा ही आता या 10 नियमाच्या द्वारा झालेली आहे. तर तो प्रसंग सुद्धा म्हणजे भिक्खुनी संघाची जी स्थापना आहे ती स्थापना सुद्धा आजच्या भाद्रपद पौर्णिमेला झाली आहे असं साहित्यामध्ये आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. त्यानंतर असंही म्हटलं आहे की भगवंत श्रीलंकेला सुद्धा गेले, अशा प्रकारची सुद्धा म्हणजे मान्यता आहे. तर आजच्या या भाद्रपद पौर्णिमेला भगवंत श्रीलंकेला गेले असंही म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आजच्या या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने म्हणजे घडलेल्या आहेत आणि त्यामुळे या भाद्रपद पौर्णिमेचं विशेष महत्त्व आपण जाणलं पाहिजे. उपोषणशील आपण सातत्याने धारण करतो, अनुसरण करतो, पालन करत असतो. अप्रमादपूर्वक आपण कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म केलं पाहिजे. कारण प्रमाद जर आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असेल तर प्रमादाच्या द्वारा आपण केलेलं जे काही कर्म असतं त्याचा विशेष लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधी प्राप्त होत नसतो आणि त्यामुळे अप्रमादपूर्वक आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजची ही जी भाद्रपद पौर्णिमा आहे या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने बघा आपण अत्यंत महान आणि असीम असं कुशल कर्म पुण्यकर्म करत आहात. या प्रसंगी जे काही आपण परित देशनेच्या द्वारा आपली स्रोतमय जी काही प्रज्ञा आहे, कदाचित तुम्हाला त्याचा अर्थ कळत नसेल की नेमकं काय म्हटलं जात आहे. काही जर समजा कोणी वाचन केलं असेल तर त्यांना त्या गाथेंचा अर्थ म्हणजे समजत असेल, परंतु बहुतांश करून आपला त्या सूत्रांचा अर्थ वगैरे काही समजत नसेल आणि त्यामुळे कधी कधी प्रमाद उत्पन्न होतो. कारण जी गोष्ट आपल्याला समजतच नाही त्या गोष्ट जर समजा ऐकण्यासाठी सुद्धा आपल्याला जड जाते आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये तसा भाव उत्पन्न होऊ शकतो. परंतु 3 रत्नांच्या प्रती जर आपली दृढ श्रद्धा असेल, बुद्ध वाणी जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो मग ती भली आपल्याला समजली नसेल तरी सुद्धा ती आपल्या कल्याणाची आहे. कारण बुद्धाची वाणी ही 2600 वर्षापूर्वी भगवंताच्या स्वतः प्रत्यक्ष मुखातून भगवंताने त्या सूत्राचं संगायन केलं, त्या सूत्राचा पाठ केला आणि तीच बुद्धवाणी भिक्खू संघाच्या द्वारा आपल्या कानावरती म्हणजे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये म्हणजे पडत आहे. आणि त्यामुळे ही तुमच्यासाठी एक सुवर्ण अशी संधी आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे क्षण असतात ते पुन्हा पुन्हा येत नसतात. म्हणजे ही संधी आहे तुमच्या जीवनामध्ये आणि या संधीचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. ते तुमचं पुण्य आहे, तुमच्या मनाची मानसिकता आहे आणि तुमचं जसं कर्म असेल, जशी तुमच्या मनाची मानसिकता असेल तशा प्रकारे त्याला तुम्ही ग्रहण करू शकता. कारण प्रत्येकाचे कर्म समान नसतात किंवा प्रत्येकाची बुद्धिमत्ता सुद्धा समान नसते, प्रत्येकाची क्षमता सुद्धा सारखी नसते. परंतु जेवढी काही आपली क्षमता आहे म्हणजे जेवढी आपली मनाची मानसिकता आहे, आपली क्षमता आहे, त्या क्षमतेला अनुसरून प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने 3 रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव निर्माण करून आपण बुद्धाच्या या परित देशनेला श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या पौर्णिमेच्या निमित्ताने जे काही तुम्ही पुण्यकर्म करसाल, कुशल कर्म करसाल, हे पुण्यकर्म हे कुशल कर्म तुमचं भावी वर्तमानकालीन जीवन सुख समृद्धीने जाण्यासाठी हे पुण्यकर्म तुम्हाला सहाय्यक ठरणार आहे. आणि त्यामुळे आज बघा अत्यंत प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने आपण भगवंताच्या परित देशनेला सुरुवात करत आहात, प्रारंभ करत आहात. म्हणजे जवळपास 2 घंट्यापर्यंत तुम्ही स्वतःचं पठण केलं. आणखी आपल्याला
6 वाजेपर्यंत, मधामध्ये ब्रेक होईल असं एका एका घंट्यानंतर, म्हणजे डायरेक्टच तुम्हाला असं डोक्यावरती काय ओझं होणार नाही आहे, थोडा थोडा ब्रेक होणार आहे, 1 घंट्यानंतर, 1.5 घंट्यानंतर, 2 घंट्यानंतर. पण अशा पद्धतीने आपल्याला सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे अत्यंत प्रसन्न चित्ताने हे कर्म करायचं आहे. बघा, झोप न घेतल्यामुळे तुम्ही असं कधी ऐकलं का की मनुष्याने झोप घेतली नाही आणि तो मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला? असं कधी ऐकलं का? बिलकुलच नाही आहे. एक दिवस जर झोप नाही घेतली तर मनुष्य काय मरत नाही बघा. आणि समजून घ्या, मेला तर लयच चांगलं, म्हणजे त्याच्यासारखं पुण्यच नाही कोणतं. मला सांगा, धम्म श्रवण करता करता मरण काय साधी गोष्ट आहे का? आज बघा, अनागारिक धम्मपालांची जयंती आहे. आज अनागारिक धम्मपालांची जयंती आहे की नाही? तर आज अनागारिक धम्मपालांची जयंती आहे. श्रीलंकेवरून भारतामध्ये, म्हणजे त्यांना महाबोधी विहारांचे जनक अशा प्रकारचं म्हटलं जातं. कारण जेव्हा ते अत्यंत गरीब कुटुंबामधले होते, म्हणजे अनागारिक धम्मपाल, आणि गरीब कुटुंबामध्ये असल्या कारणाने त्यांची तब्येत म्हणजे अत्यंत नेहमी आजारी असायचे. ते नेहमी नेहमी आजारी असायचे, अन्य संप्रदायाचे ते होते. आणि एक वेळेस मग विहारामध्ये घेऊन गेले. विहारामध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला थोडासा फरक पडला, त्यांची तब्येत चांगली झाली. मग त्यांच्या घरच्यांना असं वाटलं की विहारामध्ये गेल्यानंतर याची तब्येत चांगली होते. मग थोडे दिवस त्यांना प्रवर्जित केलं गेलं, पुन्हा थोडे दिवस प्रवचित केला गेलं, आणि हळूहळू हळूहळू त्यांनी धम्माचा अभ्यास सुरू केला. आणि धम्माचा अभ्यास करत असताना त्यांनी जाणलं की भगवंताला ज्ञान प्राप्त झालं. त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न झाली की जिथे भगवंताला ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. आणि जेव्हा ते जे भारतामध्ये आले तर तेव्हा महाबोधीचं जे महाविहार जे आपल्याला आता सुंदर दिसतं, तर तिथे जे डुकरांचा स्वच्छंदपणे विहार तिथे होता. तिथे संपूर्ण घाण असायची, झाडं झुडपं असायचे, आणि त्या झाडाझुडपांमध्ये ते सर्व काही स्थळं म्हणजे गडप झाली होते. अनागारिक धम्मपालांच्या प्रयत्नामुळे महाबोधी विहार आपल्याला आज अत्यंत सुंदर स्वरूपामध्ये पाहायला मिळत असते. तर अनागारिक धम्मपालांचा जो मृत्यू झाला, म्हणजे हा संदर्भ सांगण्याचा उद्देश हा होता की अनागारिक धम्मपालांचा जेव्हा मृत्यू झाला, तर मृत्यूच्या काही क्षणापूर्वी ते असं म्हणतात की मला सुत्तपठण श्रवण करायचं आहे. आणि ते सुत्तपठण श्रवण करत असतात. सुत्तपठण श्रवण करता करता अनागारिक धम्मपालांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे बुद्धाचे वचन श्रवण करता करता मृत्यू येणं काय सोपी गोष्ट आहे का? साधी गोष्ट आहे का? एवढं काय पुण्य तुमचं नाही, विषय विषय काय करू नका. एवढं काय पुण्य नाही आहे ते, त्यासाठी लय पुण्य लागते, ऐक ना. बुद्धाचे वचन श्रवण करता करता मृत्यूला प्राप्त होणे यासाठी फार मोठं पुण्य लाभत असते. आणि त्यामुळे आपण अप्रमादपूर्वक बुद्धवाणी श्रवण करत असताना अत्यंत अप्रमादपूर्वक म्हणजे उत्साहाने, उठानवतो सत्यमतो सुची कम्मस निसम्मकारिनो असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे उत्साहपूर्वक आपण धम्माचं चिंतन केलं पाहिजे, उत्साहपूर्वक आपण धम्माचं मनन केलं पाहिजे. कारण उत्साहपूर्वक जर आपण एखादी गोष्ट करत असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे संपूर्ण रात्रभर ही परितदेशना आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी होणार आहे. हे मधामध्ये थोडंसं तुमचं मानसिक स्थैर्य पुन्हा स्थिर व्हावं, तुमचा प्रमाद म्हणजे नष्ट व्हावा, नाहीसा व्हावा, तुमच्यामध्ये पुन्हा उत्साहाचा संचार निर्माण व्हावा, यासाठी थोडक्यामध्ये ही धम्मदेशना दिली. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा.